आवाज व आपले प्रवचनकार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आलो आहोत विरार या ठिकाणी मनवेल पाड्यामध्ये आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चा रणसंग्राम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या महानगरपालिकेचे ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्याचा आता येत्या 15 जानेवारी 2026 रोजी हा निकाल सुद्धा लागणार आहे. तसेच त्याचं भवितव्य या ठिकाणी होणार आहे. आज आपण आलो आहोत या विरार वसई ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलो आहोत आणि इच्छुक उमेदवार म्हणून आहे ते म्हणजे प्रमोद धुमाळ सर आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भात काही गप्पा गोष्टी करणार. सर, तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. तुमचंही मीडियावाल्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इलेक्शन काळामध्ये तुम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आला. मी अपक्ष उमेदवार प्रमोद आनंदराव धुमाळ या ठिकाणी लढत आहे आणि या ठिकाणी जे सर्व पक्ष जे आहेत ते बऱ्याच वर्षांनी इलेक्शन लागल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत. पण काळाची गरज अशी आहे की बरेच लोक रस्ते आरटीओचे प्रश्न आणि झाडांचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, हे प्रश्न जे आहेत हे फार म्हणजे प्रलंबित आहेत. म्हणून लोकांनी फॉर्म अर्ज भरलेले की पालिकेचे सर्व सुधार करण्यासाठी, पालिकेमध्ये चांगलं काम होण्यासाठी सर्व पक्षातील उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. सर, या ठिकाणी आपली जी निशाणी आहे ते स्टेटस्कोपी. आपण आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी दवाखान्यामध्ये जातो आणि त्यावेळेस डॉक्टरांना निदान जर आजाराचं समजत असेल तर त्या म्हणजे आपले जे ठोके व्यवस्थित चालतात का तर ते स्टेटस्कोपी. तर ह्याबद्दल सर काय म्हणणार की हा चिन्ह असं कसं काय निवडला? ऍक्च्युली मी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे या मागील वर्षी. तर त्याचं जे चिन्ह आहे ते माझं स्टेटस्कोप होतं आणि मी निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांचा आभार मानतो. बट मी 3 चिन्ह दिले होते. एक पतंग दिली होती, एक गॅस दिला होता आणि एक स्टेटोस्कोप दिलं होतं. तर त्या निवडणूक अधिकाऱ्यांना खरंच पुन्हा त्यांचा मी एकदा आभार मानतो. त्यांनी मला स्टेटस्कोप दिलं कारण ते म्हणजे स्टेटस्कोप हा समाजाच्या दृष्टीने फार चांगलं चिन्ह आहे आणि तुम्ही नेहमी फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून सतत फाउंडेशनच्या माध्यमातून पुस्तकं वाटप, वह्या वाटप, शाळेतील परत कोरोना काळामध्ये धान्य वाटप आणि इतर लोकांना जिल्हा परिषद मध्ये सर्व नेहमी मदत करत असतात. तर तुम्हाला ते लकीली ते मिळालं. मी बाबांचे पण साईबाबांचे आभार मानतो आणि खरोखर हे स्टेटोस्कोप चिन्ह लोकांचा आजार बरं करण्यासाठी उपयोगी पडतं हा त्याचा एक अर्थ आहे आणि ते एक स्टेटोस्कोप चिन्हामुळेच लोक बचावली जातात आणि त्याचा विचार करून हे राजकारणामध्ये जे घडामोडी होत आहेत या सगळ्या गजकरण झालेल्या आहेत. सर्व पक्षांचं लोक कन्फ्युजन आहेत की कुठल्या पक्षाला वोटिंग करू आणि सगळा हा मनवेल पाड्यामध्ये सगळ्या पक्षांचा असा बिमोड झालेला आहे. म्हणून हे स्टेटस्कोप हा चिन्ह त्यांना तपासून आपण आरोग्य दृष्टीने चांगलं राहून प्लांटेशन, पर्यावरण आणि आपला उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून देण्याचा प्रयत्न करू. सर, नगरसेवक होण्याची सर्वांची इच्छा असते. उठसूट कोणी नगरसेवक होत असतो. परंतु तुमच्यासारखे व्यक्ती या ग्राउंड लेवलला काम करतात, कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न करता फक्त गोरगरिबांच्या सेवेसाठी काम करत असतात. मग ह्या वेळेस आपण काय विजन घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवता? नाही, माझा तुम्ही चांगला प्रश्न केला तर धन्यवाद. मी ऍक्च्युली माझा जो तुम्ही प्रश्न केलाय त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला हे सगळे रस्त्याची कामं आहेत, सिमेंटचे रोड करायचे आहेत आणि काही ज्या कनेक्टिव्ह जी मोदी साहेबांनी ज्या काही कनेक्टिव्ह दिल्या आहेत त्या परिपूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर काही आता काल आमच्या वॉर्डामध्ये मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्याने पण चांगलं भाषण केलं आणि जाता जाता मला थोडे भेटले तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही चांगलं लढत आहात, चांगल्या पक्षाने आल्यानंतर तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. पण मी म्हटलं साहेब सध्या माझं जे मी आहे अपक्ष, लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि त्याप्रमाणे मी लढत आहे आणि लढणार तर माझ्या वॉर्डमध्ये मी सर्व कामं, लाईटचे, रस्ते, पाणी, ज्या अँब्युलन्सला जाण्यासाठी वाहतुकी कोंडी आणि तुमचे जे झाडांचे काही प्रश्न आहेत ते झाडं अवळ्या डोळ्या उभा आहेत, अनधिकृत पार्किंग आहे, परत असे बरेच काही प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा तर मोठा प्रश्न आहे. अजून वसई विरारमध्ये ड्रेनेज लाईन नाहीये, सूर्यप्रकल्पाचे पाणी अजून कंप्लीट नाही झाले, असे बरेच भरपूर प्रश्न आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. तर ह्या सर्व सुविधा आणि ह्याच करण्यासाठी मी माझ्या बॅनरमध्ये पण दिलेलं आहे, मराठा कडवा असावा, समाजा पक्षाला महत्व देणार नसावा, अपक्ष उमेदवार म्हणून संधी दिल्यास वैद्यकीय शिबिराचे आयोजन, स्वच्छ शहर, प्रदूषण शहर, मुक्त शहर, वाहतूक कोंडीपासून मुक्तता, खड्डे मुक्त रस्ते, शालेय विद्यार्थ्यांना शक्तीने वस्तूचं वाटप, बेरोजगारांना रोजगार, चांगले वृक्षारोपण इत्यादी हे सर्व मी करणार आहे आणि तुम्ही आशीर्वाद दिला तर मी चांगल्या प्रकारे काम करेन. मी करतच आहे, गेले 20 वर्ष काम करत आहे आणि किती रस्त्यांची कामं केलेली आहेत. जसं तुमच्या गणेशपुरीला बघा, तो सिमेंटचा रोड माझ्यामुळे झालेला, तिकडे उपोषण केलं होतं. वसई हवेचं ब्रिजचं जे पूर्वी ऍक्सिडेंट होते त्या माझ्या काही प्रयत्नांमुळे तो एक ब्रिज बांधला गेला.
आणि असे काही बऱ्याच समस्या आहेत. इंडस्ट्रीयल मध्ये सुद्धा काही अनधिकृत बांधकामे होती, त्याचे सुद्धा विल्हेवाट लावण्यात आली. त्याच्यानंतर इंडस्ट्रील मधील रस्ते चांगले करण्यात आले. इंडस्ट्रील मध्ये लाईट HP मी वाढवून दिले. असे बरीच कामं केलेली आहेत. घरपट्टीची सुधारणा, जे जे चुका होत्या त्या सुधारणा करून घेतल्या इंडस्ट्रील मधून. त्या इंडस्ट्रियल असोसिएशनचा मला पाठिंबा आहे, त्यांचे मी धन्यवाद मानतो. ओके. सर या ठिकाणी आपण ज्या काही विजन जो आपण घेऊन आलेले आहेत, जसं आपण तुम्ही आता वाचून सांगितलं त्याच्यामध्ये स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त असं आपलं शहर, तसेच आताच आम्ही या ठिकाणी तुमच्या भेटीला येत असताना वाहतूक कोंडी एवढी प्रमाणात होती की अक्षरशः पुढे गाडी गेल्यानंतर एकाला धक्का लागून खाली पडण्याची पण भीती होती. मग ह्यावरती नियंत्रण करत असताना मग मागील काळामध्ये का याच्यावरती उपाययोजना झाली नाही? येणारा तुम्ही जो विजन घेऊन आलेला आहात, मग मागे जे नगरसेवक होते त्यांनी काय इथे काम केलं नाही? ऍक्च्युली असं म्हणता येईल की लोकसंख्या वाढीमुळे लोकसंख्या फार वाढलेली आहे. मुंबईचा सर्व पट्टा ह्या भागात आल्यामुळे लोकसंख्या एवढी वाढली की लोकांना सुविधा देणं फार अवघड झालेलं आहे. सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, पण सुविधा देण्यासाठी वाहतुकीचा जो प्रश्न आहे ते वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवलेले आहेत. काही लोक RTO खरीदले गेलेले आहे आणि रिक्षावाल्यांचा तर एवढा अतोनाट सुळसुळाट झालेला आहे की ते रस्त्यावरती कुठेही कशीही गाडी आणि कोणाला ऍक्च्युली याला नागरिकच जबाबदार. नागरिकांनी स्वतः हेल्मेट लावलं पाहिजे पहिली गोष्ट, तर स्वतःचं रक्षण होईल. पण इथे नियम शिकवणारच कोणी नाही आणि संरक्षण जे पाहिजे ते संरक्षणाचा पण भाग नाही. आणि वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो, परत तुम्ही कुठल्याही नालासोपारात जा, वसई स्टेशनला जा, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, हे सर्व गोष्टी त्याच्या पूर्वी प्रशासन होतं ते भ्रष्टाचारी प्रशासन होतं. म्हणून लोक वैतागून आता नवीन कोणीतरी उमेदवार, पक्ष नकोच आहे असं लोकांचं मत चालू आहे की अपक्षाला देऊन एखादा उमेदवार, ही सगळी वाहतूक कोंडी जी आणि वाढलेली संख्या जी वाढलेली नागरिकांची आहे, त्यांना काही सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतील. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की भ्रष्टाचार. मग आपल्या या ठिकाणचा या वसई विरार महानगरपालिकेतला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काय उपाययोजना काय वसई विरार महानगरपालिकेतला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात एवढ्या महानगरपालिका आहेत, ह्या महानगरपालिका चांगल्या रीतीने काम करतात. डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तुम्ही बघितले असेल, नाशिक महानगरपालिका यांचे एवढी व्यवस्थित रित्या कामकाज आहे. अतिक्रमण होऊन देत नाहीत, स्वच्छतेसाठी व्यवस्थित काम करतात, पर्यावरणासाठी काम करतात, ब्रिज व्यवस्थित बांधतात, बांधते वेळेस त्याची खातिरदारी घेतात. तिथे RTO वाहतूकवाले असतात. आपल्या विभागात पोलीसवाल्याचा तर पत्ताच नाहीये, आपल्या विभागात RTO वाल्यांचा पत्ता नाहीये. फक्त इलेक्शन लागलं की पोलीस देतात आणि ते पण आता सध्या सुद्धा तुम्ही आता आला असेल, तुम्ही बघितलं असेल किती ट्रॉफिक मधून यावं लागतं. फक्त नावाचे पोलीस, हे बांधले गेलेले पोलीस आहेत. त्यामुळे हे जे नवीन आणले पाहिजेत, नाशिकचे पोलीस आणले पाहिजेत. पुण्यामध्ये जी स्वच्छता आहे, पुण्याची जी पालिका आहे तशी पालिका इथं बनायला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचा मोठा विजन आहे की या वसई विरार महानगरपालिकेला एक चांगलं महानगरपालिका, जेणेकरून या लोकांसाठी सुख सुविधांसाठी देणारी ही महानगरपालिका बनवण्याचा तुमचा ध्येय आहे. सर, माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर किती दिवसानंतर तुमचा चार्ज घेऊन हे कामाला सुरुवात करणार? जर मला लोकांनी चांगला आशीर्वाद दिला तर मी हे 6 महिन्यामध्ये मी तुमची या पूर्ण माझ्या त्या वॉर्डची तर मी रूपरेषा बदलून तुम्हाला दाखवून देईन. गार्डन माझ्या स्वतःच्या NGOच्या पैशातून मी काही पर्यावरण करेन, काही लोकांना मी मेडिकलचे काही कार्यक्रम करेन आणि इतर मला जेवढे जमतील रोडचे वगैरे, तर अशा प्रकारे मी काही सहकार्य करण्याची, सत्कार्यासाठी कामं करेन. मग किती मताने निवडून येणार असा तुम्हाला विश्वास आहे? माझा आता अंदाज, मी आता कालपासून प्रचार करतोय. विवाह जँगेड कॉम्प्लेक्स पूर्ण घेतला, मनवेलपाडा विभाग घेतला, त्याच्यानंतर कारगिल नगर पाहिलं. आता कारगिल नगर मध्ये फिरत असताना मला असं वाटलं की एवढ्या चाळी झाल्या, तिथे एक SRA चा प्रोजेक्ट राबवून तिथे टावर बांधावे आणि जे गरीब लोक आहेत, जे मिडल क्लास जे लोक राहतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी म्हाडातर्फे गृहनिर्माण सोसायटी करावी, असं माझं मत आहे. पण आता मागे त्या काही किती 41 इमारती तोडल्या, तर त्यांना तर रस्त्यावर आणलं, पण त्यांना असं काही फॅसिलिटीज दिल्या नाही. मग माझं असं मत आहे, मला जर चान्स दिला तर मी तुम्हाला SRAच्या गृहनिर्माण चाळींना तुम्हाला टावर मध्ये बघायला मिळेल. नक्कीच. या ठिकाणी धन्यवाद सर, आपण आपली मुलाखत दिल्याबद्दल. प्रमोद धुमाळ सर या ठिकाणी एक चांगला विजन घेऊन आपल्या रिणांगणामध्ये उतरलेले आहेत. नक्कीच त्यांना जे व्हिडिओच्या माध्यमाने माझे बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी नम्र विनंती करेन की सरांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करून त्यांना खूप मोठ्या संख्येने निवडून या ठिकाणी आपल्या विकासासाठी जर खऱ्या अर्थाने जर उमेदवार पाहिजे असेल तर ते म्हणजेच प्रमोद धुमाळ सरांच्या नावाने ते स्वतः NGO सुद्धा चालवतात. आणि आपण या मुलाखतीमध्ये पाहिलं की त्यांनी एक मोठा विजन घेऊन या वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्वखर्चाने किंवा लोकांच्या सेवेसाठी उतरण्याची त्यांची इच्छा आहे. नक्कीच आपण 15 जानेवारी 2026 रोजी स्टेटोस्कोप या चिन्हाला
समोर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त संख्येने मतामध्ये विजय आणून आपण त्यांना एक पुन्हा संधी द्यावी. खरोखर आपल्या मनातला एक व्यक्ती आहे आणि प्रामाणिक त्यांचं काम असतं. फक्त त्यांना कोणत्याही शो शायनिंग करायचं नाही, तर त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती जे सर्वसामान्य लोकांच्या मनातील जे प्रश्न असतात त्याच्यावरती त्यांनी एक काम करून एक विजन, एक ब्लूप्रिंट आपल्या वसई विरार महानगरपालिकेसाठी आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या 15 जानेवारीला त्यांना मतदान करून 16 तारखेला त्यांची भव्य मिरवणूक काढून आपण त्यांना सहकार्य करावं एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण जागरूक आवाज व आपल्या प्रवचनकारांमध्ये आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.